महायुती 215च्या पार गेलेली आहे। भाजपने 125 जागांवर मुसंडी मारलेली आहे। शिवसेना 55, राष्ट्रवादी 35 जागांवर आघाडीवर पाहायला मिळते। निकालामध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळतोय। महायुती 215च्या पार गेलेली आहे। भाजप 125 जागांवर आघाडीवर आहे। शिवसेना 55 आणि राष्ट्रवादी 35 जागांवर आघाडीवर आहे। तर काँग्रेस 22, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 17 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतोय। आपण पाहतोय निकालामध्ये मोठा उलटफेर झालेला आहे। सुरुवातीला काटेकी टक्कर होती, चुरशीचा सामना होता। आता अजित पवार बोलते जाऊया ते एक महत्त्वाची बातमी, अजित पवार यांना 27,000ची आघाडी मिळालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बारामतीमधून पाहतोय। बारामतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बारामतीमध्ये अजित पवार यांना 27,000ची आघाडी मिळालेली आहे। खरं तर हा सामना युगेंद्र पवार हे खरं तर मैदानात आहेत, मात्र हा सामना अजित पवार विरुद्ध शरद पवार असा आहे। मात्र इथे अजित पवार यांना मोठी आघाडी मिळालेली आहे। 27,000 मतांनी ते आघाडीवर आहेत। आपण आता हे सध्या ग्राफिक्स पाहतोय। महाराष्ट्रामध्ये 288 जागा आहेत। महायुती 215 जागांवर आघाडीवर आहे। महाविकास आघाडी केवळ 52 जागांवर आघाडीवर आहे। तर इतर जे आहेत अपक्ष आणि छोटे पक्ष हे केवळ 20 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्राचा महासंग्राम आपण पाहतोय। क्षणोक्षणीचे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। अतिशय वेगवान आणि अचूक अपडेट आपण झी24 तासवर पाहतोय। कणकवलीमधून एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नितेश राणे आघाडीवर आहेत। नितेश राणे हे 33,000 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सिंधुदुर्गमध्ये कणकवलीमध्ये नितेश राणे यांनी मोठी आघाडी घेतलेली आहे। 33,000 मतांनी ते सध्या आघाडीवर आहेत। कोकणामध्ये हा खरं तर राणेंचा मोठा प्रभाव आहे आणि त्या ठिकाणी नितेश राणे हे सध्या आपल्याला आघाडीवर पाहायला मिळतात। 33,000 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे। कणकवली मतदारसंघामध्ये नितेश राणे यांनी आघाडी घेतलेली आहे। गेल्या वेळी सुद्धा ते विद्यमान आमदार होते आणि आता त्यांनी 33,000 मतांची आघाडी घेतलेली आहे। भाजपनं मुसंडी मारलेली आहे, महायुतीनं मुसंडी मारलेली आहे। मोठा उलटफेर येवल्यामध्ये काय आहे तर येवल्यामध्ये छगन भुजबळ यांनी 8,700 मतांची आघाडी घेतलेली आहे। 7व्या फेरीमध्ये छगन भुजबळ यांनी आघाडी घेतलेली आहे। 2004 पासून येवल्यामध्ये छगन भुजबळ यांचा प्रभाव आहे। अनेक महत्त्वाची कामं त्यांनी लोकोपयोगी योजना राबवून लोकहिताचे निर्णय घेतलेले आहेत आणि आता आपण पाहतोय छगन भुजबळ यांनी आघाडी घेतलेली आहे। आपण जाणार आहोत माझे प्रतिनिधी संदीप यांच्याकडे। संदीप, आपण बघतोय की उलटफेर मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या कलांमध्ये पाहायला मिळत आहेत। आपण बघतोय शिवसेना 55 जागांवर आघाडीवर आहे। भाजप सर्वात मोठा पक्ष 125 जागांवर आघाडीवर आहे। तर अजित पवारांची राष्ट्रवादी 35 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 13 जागांवर आघाडीवर आहे। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे 17 जागांची आघाडी आहे। तर काँग्रेस आपण बघतोय की 22 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। एकूण 288 मतदारसंघांमधले कल आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। मोठे उलटफेर आपल्याला या सगळ्या कलांमध्ये पाहायला मिळत आहेत। महायुती 215 जागांपर्यंत महायुतीनं मजल मारली आहे। तर महाविकास आघाडी 52 जागांपर्यंत ती पोहोचलेली आहे। वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे आघाडीवर आहेत। त्यांनी आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये सुनील टिंगरे यांनी आघाडी आपली कायम राखल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आपण बघतोय की प्रत्येक मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर असली तरी काही मतदारसंघांमध्ये आपण बघितलं तर अनेक जे उमेदवार आहेत ते आपली आघाडी कायम राखताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे तासगावमधून संजय काका पाटील हे पिछाडीवर आहेत। रोहित पाटील हे आघाडीवर आहेत। मानखुर्दमध्ये नवाब मलिक पिछाडीवर आहेत। अबू आझमी 2000 मतांनी आघाडीवर आहेत। अबू आझमींची जी आघाडी आहे ते कायम राखताना पाहायला मिळतात। मात्र केवळ 2000 मतांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे याही मतदारसंघामध्ये काहीची काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। थोडीशी चुरशीची ही लढत आपल्याला पाहायला मिळते। मानखुर्द शिवाजीनगरमध्ये, मुलुंडमध्ये सुद्धा मिहीर कोटेच्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। मिहीर कोटेच्यांना तब्बल 30,515 मतांची आघाडी त्यांना मिळालेली आहे। त्यामुळे मिहीर कोटेच्या सुद्धा एक मोठी आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुलुंडमधले ते विद्यमान आमदार आहेत। भाजपचा मुख्यमंत्री पदावर भाजपनं दावा केला। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचा दावा भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे। कारण भाजपकडे आता सर्वात अधिक जागा आहेत। तब्बल 125 जागांवर भाजपनं मुसंडी मारलेली आहे। त्यामुळे भाजपनं मुख्यमंत्री पदावर दावा केलेला आहे। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी हा दावा केला आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याची चर्चा आता सुरू झालेली आहे. प्रवीण दरेकर यांनी दावा केला. या अगोदर सुद्धा भाजपचे अनेक नेते म्हणत होते की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत आणि तसा दावा आता प्रवीण दरेकरांनी केला. त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होणार असं महायुतीचे नेते अगोदर सांगत होते. मात्र कोण होणार याबद्दल चर्चा नव्हती. मात्र आता प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केलेला आणि सांगितलेला आहे की भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. अशा प्रकारचं वक्तव्य आणि दावा प्रवीण दरेकर यांनी केलेला आहे. अर्थात भारतीय जनता पक्ष म्हणून पुढे येतोय. आमचा मुख्यमंत्री महायुतीचा होईल, वादविवाद नसतील एवढं स्पष्ट आहे. आणि भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष पुढे आल्यानं स्वाभाविकपणे भाजपचा त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणार असेल तर आमचे देवेंद्र फडणवीस साहेबच या राज्याचे मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. प्रवीण दरेकर यांची ही प्रतिक्रिया आपण बघितली. खूप मोठी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांची आहे. या अगोदर सुद्धा प्रचाराच्या दरम्यान प्रवीण दरेकरांनी असं वक्तव्य अनेक वेळा केलं होतं. मात्र आता भाजप मोठ्या पक्षाच्या दिशेने वाटचाल करतोय. तब्बल 125 जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे आणि त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री पदावर दावा केल्याचं पाहायला मिळतंय. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. ही आकडेवारी आघाडींची कलांची बघितली तर भाजप 125, शिवसेना शिंदे गट 55, राष्ट्रवादी अजित पवार गट 35, शिवसेना ठाकरे गट 17, काँग्रेस 22, राष्ट्रवादी शरद पवार गट 13. कामगिरी आपण जर बघितली तर भाजप मुसंडी मारताना आपल्याला पाहायला मिळते.